राज्यात लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता वाढत चालली असून याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। चर्चेचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना कधी आर्थिक लाभ मिळणार हा आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। राज्यात लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरू आहे, जो तो प्रत्येक जण आपल्या कुटुंबात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नात आहे। अनेक जणांना कागदपत्रांअभावी अर्ज टाकता आले नाही, त्यामुळे त्यांना उशिराने म्हणजेच ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला। पण ऑगस्टच्या शेवटी अर्ज केल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाही, त्यामुळे हे पैसे कधी मिळतील याकडे या महिलांचं लक्ष लागलंय। मात्र त्याची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार याची माहिती दिली आहे। त्यामुळे अर्ज दाखल केलेल्या कुटुंबातील महिला सदस्यांना आता योजनेचे पैसे कधी मिळणार हे स्पष्ट झालं असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या अर्जांसाठी पैसे कधी मिळणार याबाबत गुड न्यूज दिली आहे। या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। महिलांचा प्रतिसाद वाढत असल्याने योजनेची मुदतही वारंवार वाढवली जात आहे। ऑगस्टच्या शेवटी अर्ज केलेल्या लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे पैसे याच महिन्यांच्या अखेरपर्यंत म्हणजेच सप्टेंबर एंडपर्यंत देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। नागपूर येथे इमारत बांधकाम कामगारांना किट वाटप करताना त्यांनी ही माहिती दिली आहे। ही माहिती मिळाल्याने अर्ज दाखल करून लाभासाठी वाट पाहणाऱ्यांना दिलासा मिळालाय। नागपूर येथे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसंदर्भात थेट माहिती देत विरोधकांवर टीका केली आहे। ज्या भगिनींनी ऑगस्टच्या शेवटी अर्ज केला त्यांना लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे सप्टेंबरच्या अखेरीस देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याखेरीज ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस नेते कोर्टात गेले होते असा आरोपही त्यांनी केलाय। पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही, महिलांना त्यांचा हक्क दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय।